मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरात वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात आमदार शहांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घातला घेराव। शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने धुळ्यात आनंदोत्सव। आरावे येथे शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर वीज कोसळून नुकसान। आणि कांती कॉम्प्लेक्समध्ये पावसाचे पाणी शिरले, व्यापाऱ्यांची निदर्शने। आता बातमी तर विस्ताराने। धुळे शहरात नियमित खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत। या विरोधात आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून जाब विचारला। यावेळी वीज वितरण कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। धुळे शहरात नियमित खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। रात्रीच्या वेळी तासनतास वीज पुरवठा खंडित होतो। या विरोधात आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालीत जाब विचारला। यावेळी शहरातील वीज पुरवठा सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज खंडित करण्याचा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनात आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह, डॉक्टर दीपश्री नाईक, आसिफ शाह मुल्ला, मुख्तार अन्सारी, आमिर पठाण, मौलवी शकील, इकबाल शाह, छोटू मच्छीवाले, प्यारेलाल पिंजारी, सुफी हाजी, रफीक पठाण, रिजवान अन्सारी, माजिद पठाण, इलियास सर, शहजाद मंसूरी, हालिम शमशुद्दीन, नजर पठाण, नूरा ठेकेदार, फकीरा वाघवान, सऊद आलम, साहिदा अन्सारी, अकील सय्यद, मेहमुना अन्सारी, रेहना पिंजारी, जुबेर शेख, जुबेर शाह, फैसल अन्सारी, सलमान खान, मुजाहिद शेख, रफीक शाह, हाशिम अन्सारी, समीर मिर्जा, नईम शेख, शादाब खाटिक, सद्दाम शाह, शाहरुख कुरेशी, शाहिद सर, हाजी सत्तार शाह, सलमान शाह, समीर शाह, आवेश शेख, सिराज मलिक, हमीद अन्सारी हे सहभागी झाले होते। वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून माझ्याकडे येत होत्या। परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती, म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही। पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा, परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही। आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज 8-10 वेळेस वीज गुल होते। त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला। आमच्या महिला टीमने, आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगला खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे, लोकांचे जे पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा, डिप्या जे जळालेले आहे ते दुरुस्त करून 8 दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा, नाहीतर 8 ते 10 दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे। आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि 8 ते 10 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे। अशा लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आज यावेळी माझ्यासोबत आमची टीम, आमची महिला टीम, महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, मैमुना मॅडम आणि आमचे जे नगरसेवक आहे मुख्तार बिल्डर, तसेच नगरसेवक आमिर पठाण आणि बाकी जे आमचे कार्यकर्ते आसिफ भाई शाह, एजाज सय्यद, सद्दाम भाई शाह, इकबाल भाई शाह, प्यारेलाल भाई पिंजारी असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे। मी फक्त हा अधीक्षक अभियंता तर जाऊ द्या, पण जिल्ह्यातील जेवढे अधिकारी आहे ते अगदी निकृष्ट दर्जाचे म्हणजे निष्क्रिय लोक आहे। कारण की हे भाजपवाले त्यांच्या मर्जीनुसार आणि तिथे पैसे घेऊन त्यांची बदली करताय आणि अगदी जे टाकाऊ लोक आहे, टाकाऊ अधिकारी आहे
ते आपला धुळ्यात अधिकारी म्हणून येत आहे. धुळे शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालिकेच्या मृत्यू प्रकरणी मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच बालिकेच्या मृत्यू प्रकरणी मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. शहरात अनेक भागात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नुकतेच धुळे शहरातील देवपुरातील एका लहान बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला करीत तब्बल 130 चावे घेत तिचे लचके तोडले. या हल्ल्यात बालिकेस आपल्या प्राणाला मुकावे लागले. त्याआधीही देवपुरातील सदाशिव नगरात 5 बालकांवर अशाच पद्धतीने एकत्रितपणे कुत्र्यांनी हल्ला केला. गेल्या मे महिन्यात धुळे शहरात 172 ठिकाणी कुत्र्यांनी चाव्या घेतल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील चौकाचौकात गल्ली गल्लीत या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रात्री अपरात्री एकट्या दुकट्या माणसावर किंवा दुचाकी स्वारावर एकत्रितपणे अनेक ठिकाणी हे कुत्रे हल्ला करीत असतात. त्यामुळे अनेक दुचाकी स्वारांवर हल्ले देखील झाले. याबाबत वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन देखील मोकाट कुत्र्यांचा अद्यापही बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे पावले उचललेली नाहीत. धुळे महानगरपालिकेत तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कुत्र्यांच्या निर्बीजनीकरणासंदर्भात अनेकदा मागणी करूनही कामाचे टेंडर देऊनही संबंधित यंत्रणांकडून काम करून घेण्यात आलेले नाही. या कामात देखील महानगरपालिकेने भ्रष्टाचार केलेला आढळून येतो. पिसाळलेले कुत्रे ही मनपाला आपत्ती वाटत नाही काय? नॉर्मल कुत्रे चावण्याच्या घटना तर शेकडोंनी घडत आहेत, परंतु पिसाळलेल्या कुत्र्याने चावणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक घटना असते. त्यामुळे देवपुरातील बालिकेला कुत्र्यांनी चावा घेऊन ठाण मारले. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका आयुक्त यांची असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतक मुलीच्या कुटुंबियांना आपत्ती व्यवस्थापनातून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, कैलास मराठे, महादू गवळी, कपिल लिंगायत, आनंद जावडेकर, भोटू गवळी, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, संदीप चौधरी, सागर निकम, राजेश पाटील, प्रवीण साळवे, नितीन जळे, शत्रुघ्न तावडे, छोटू माळे, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे. मे महिन्यामध्ये 172 लहान बालकांना चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत. 8 दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये 5 बालकांना कुत्र्यांच्या टोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि 2 दिवसापूर्वी देवपुरातील एका 1.5 वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावणे हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके तोडले. जवळपास 130 ठिकाणी त्या बालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला. धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्बीजीकरण असेल किंवा मोकाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतील किंवा निवेदनं असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे, टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणे, फायली फिरवणे या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे. आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली, पण मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाच्या याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही. कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय हा देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो. धुळेकर नागरिकांच्या जीविताशी एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे. या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणास मुकावं लागलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी भरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या 15 दिवसामध्ये निर्बीजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील राजपूत समाज बांधवांतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी धुळे येथे राजपूत समाजातर्फे शोभायात्रा काढण्यात आली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रा चैनी रोड, गल्ली नंबर 2, सन्मान लॉज, राजकमल चित्रपटगृह, पंजाब लॉज, 5 कंदील, कराचीवाला खुंट, जुनी महानगरपालिका मार्गे काढण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत राजपूत समाज बांधव, युवा पुरुष, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आम्ही महाराणा प्रतापांचे जन्मोत्सव साजरा करत आहे.
चैनी रोड गली नंबर 4 सन्मान लॉज राजकमल टाकी तिथून औरंगाबाद टाकी मानाड रोड पासून शेतीकराची पासून जुनी महानगरपालिकापासून स्मारकापर्यंत जाऊन सरी विसर्जन होणार आहे. त्यांना अभिवादन करून अभिवादन केल्यास विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आपण करणार आहोत. मिरवणुकीत काय काय सहभाग आहे? मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य आणि वारकरी मंडळ त्याच्यानंतर आपलं DJ असं योग्य केलं आहे. आज त्यानिमित्त सर्व समाज करतो एकत्र येऊन आम्ही महाराणा प्रतापांचे जन्मोत्सव साजरा करत आहे. चैनी रोड गली नंबर 4 सन्मान लॉज राजकमल टाकी तिथून औरंगाबाद टाकी मानाड रोड पासून शेतीकराची पासून जुनी महानगरपालिकापासून स्मारकापर्यंत जाऊन सरी विसर्जन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर धुळे महानगर भाजपतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर धुळे महानगर भाजप कार्यकर्त्यांतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत फटाक्यांच्या आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात बुंदी लावण्याने उपस्थितांचे तोंड गोड करीत प्रचंड आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी पाहिलेले मोठे स्वप्न मोदीजी पंतप्रधानपदी हॅट्रिक साधलेली बघून सर्वांची छाती अभिमानाने भरून आली होती. पुन्हा भारत देश मोदीजींच्या नेतृत्वात विकसित होणार व जागतिक महाशक्ती बनणार या गोष्टीचा सर्वांना सार्थ अभिमान वाटत होता. या प्रसंगी ज्येष्ठ नेते लखन बतवाल, मदनलाल मिश्रा, भीमसिंग राजपूत, हिरामन गवळी, विजय पाच्छापूरकर, महानगर संघटक सरचिटणीस जितेंद्र शाह, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी नगरसेवक भगवान गवळी, अमोल मासळे, राजेश पवार, योगिता बागुल, रावसाहेब नांद्रे, नरेश चौधरी, भिकन वराडे, मुन्ना शितोळे, जिल्हा प्रवक्ता श्याम पाटील, सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू, बबनराव चौधरी, ईश्वर पाटील, जितेंद्र दात्रक, भिलेश खेडकर, प्रकाश पोळ, विक्की परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली सिरसाट, अनिल दीक्षित, ॲडव्होकेट किशोर जाधव, नरेश हिरे, रमेश करणकर, नंदलाल शर्मा, अण्णा खेमनार, दिनेश बागुल, सुनील कोठावदे, शरद चौधरी, सुनील चौधरी, विवेक कुलकर्णी, कमलाकर पाटील, किरण रणवळे, केदार मोरानकर, सचिन शेवतकर, शेखर कुलकर्णी, बिपिन रोकडे, निनाद पाटील, पंकज दात्रक, सचिन पाटील, सूरज चौधरी, भूषण गवळी, सागर कोडगीर, सुहास अंपळकर, बंडू चौगुले, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, संतोष खंडेलवाल, प्रकाश पाटील, गीता कटारिया, वैभवी दुसाने, रंजना पाटील, सुनीता सोनार, मोहिनी दात्रक, उमा कोळवले, अश्विनी सोनार, हिना मेवानी, प्राजक्ता सोनार, वंदना विश्वकर्मा, प्रमिला जाधव, संगीता राजपूत, जागृती सोनार आदी उपस्थित होते. शपथविधी घेत आहे हा क्षण बघून आम्ही सगळे फार आनंदित आणि उल्हासित आहोत आणि परत आमची तशी अपेक्षा आहे मोदी साहेब परत चौथ्यांदा पंतप्रधान बनण्यात आम्ही सगळे आतुर आहोत आणि नक्कीच पंतप्रधान या टायमाला अजून चांगलं काम करणार आणि आम्हाला पंतप्रधानांना शुभेच्छा आहे. भाजपला मोठा जल्लोष केलेला आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे परत मोदी साहेब चौथ्यांदा परत निवडून येणार आणि याच्यापेक्षा जास्त मतांनी आणि जास्त सुखांनी येणार आणि धुळेकरांतर्फे मोदी साहेबांना शुभेच्छा. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर वीज कोसळून कांदा जळून खाक होत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शिंदखेडा तालुक्यातील आरावे शिवारातील बारकू गिराशे या शेतकऱ्याच्या कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून संपूर्ण कांदा जळून खाक होत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आधीच कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता आणि या साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीवरच रविवारी संध्याकाळच्या सुमारास वीज कोसळली आणि वीज कोसळल्याने कांदा चाळीला आग लागली. यामध्ये संपूर्ण कांदा हा शेतकऱ्याच्या डोळे देखत जळून खाक झालाय. प्रशासनाने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील गांधी कॉम्प्लेक्स येथे गटारीच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी घुसून व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले. याबाबत उपाययोजना कराव्या या मागणीसाठी व्यापाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील कांती कॉम्प्लेक्स मध्ये गटारीच्या अपूर्ण कामामुळे पावसाचे पाणी घुसून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यावर उपाययोजना करावी या मागणीसाठी व्यापाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गल्ली नंबर 4 मधील कांती कॉम्प्लेक्स जवळ महापालिकेने नवीन गटारीचे काम हे अपूर्ण ठेवलेले आहे. त्यात रविवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे गटारीचे पाणी प्रवाहित न होता
ते कॉम्प्लेक्समध्ये उतरले. त्यामुळे दुकानामधील माल भिजून लाखोंचे नुकसान झाले आहे. गटारीच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरी आपल्या स्तरावर आदेश देऊन गटारीचे काम पूर्ण करून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राहुल अग्रवाल, पंकज शाह, मोहित जैन, सुभाष जैन, दीपक वर्मा, दिलीप मनवानी, मयूर भगत, मोनिश जैन, शेख जैद, शेख अकबर आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी जमलेलो आहोत. 2 दिवसापूर्वी धुळे कांती कॉम्प्लेक्स तर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले होते. 4 दिवसा अगोदर धुळे जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनात नमूद केलेलं होतं की जी गल्ली नंबर 4 मधील खोल गल्ली आहे त्या कांती कॉम्प्लेक्स मधील सर्व गटारी त्वरित रिपेअर कराव्यात, अन्यथा आमच्या कांती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येईल अशा अर्थाचं पूर्णपणे निवेदन आम्ही 4 दिवसा अगोदर पाऊस येण्याच्या अगोदर धुळे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं. परंतु धुळे महानगरपालिकेने अगदी ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि काल रात्रीच्या या अतोनात पावसामुळे कांती कॉम्प्लेक्स मध्ये अर्ध्या कंबर इतकं पाणी भरलं जाईल एवढं पाणी भरलेलं आहे. आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं 70 ते 80 लाखाचं नुकसान या धुळे महानगरपालिकेमुळे झालेलं आहे. आम्हाला सांगा हे नुकसान कोण भरून देणार आहे? व्यापाऱ्यांच्या हालतीला ही धुळे महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे. प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरत आहे. म्हणून हे निवेदन व्यापाऱ्यांतर्फे पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहोत. या कांती कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारी व्यवस्थितपणे झालेल्या नाहीत. ज्या ठिकाणी गटार पूर्णपणे बंद करण्यात यायला पाहिजे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली नाही, ज्या ठिकाणी जोडण्यात आलेली पाहिजे त्या ठिकाणी जोडण्यात आलेली. एक लक्षात घ्या, जमनालाल बजाज रोड ते खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे. जिनगर गल्ली ते गल्ली नंबर 4 खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे आणि या उतारामुळे या दोन्ही गल्ल्यांचं पाणी या कांती कॉम्प्लेक्स जवळ येतं आणि कांती कॉम्प्लेक्सला नैसर्गिक उतार असल्यामुळे या पूर्ण गल्लीचं पाणी कांती कॉम्प्लेक्स मध्ये जातं. 10 ते 12 व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू झालेल्या आहेत त्या आता पूर्णपणे रिपेअर होणार नाही आणि त्या आता पूर्णपणे आम्हाला फेकून द्याव्या लागतील. म्हणून सर्व व्यापाऱ्यांतर्फे कांती कॉम्प्लेक्स मधील सर्व व्यापाऱ्यांतर्फे मी धुळे महानगरपालिकेला कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो की त्वरित आपण या गटारी रिपेअर करण्यात याव्या. कांती कॉम्प्लेक्स मधील या व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल असं या ठिकाणी चांगलं कार्य करण्यात यावं. आदरणीय आयुक्त मॅडम यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं होतं पण आयुक्त मॅडम या ठिकाणी भेटलेल्या नाहीत. आम्ही उपायुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांनी या कायदेशीर कारवाई आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा हे निवेदन देण्यात येणार आहे. 60 ते 70 लाखाच्या या अतोनात नुकसानीला फक्त धुळे महानगरपालिका जबाबदार आहे. धुळे महानगरपालिकेचा पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात आमदार शहांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घातला घेराव. शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने धुळ्यात आनंदोत्सव. आरावे येथे शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर वीज कोसळून नुकसान आणि कांती कॉम्प्लेक्समध्ये पावसाचे पाणी शिरले, व्यापाऱ्यांची निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.